नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट आन्सर रायटिंग फोरमच्या डेली आन्सर रायटिंगच्या आजच्या प्रश्नाचं डिस्कशन या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. IAS मेन्स करता GS एसे आणि डेली आन्सर रायटिंग या संबंधीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एनरोल करण्यासाठी spotlightrwritingforum@gmail.com हा जो ईमेल ID आहे, या मेल ID वर मेल करून त्यासंबंधीची माहिती तुम्ही मिळवू शकता. आजचा जो आपला प्रश्न आहे, व्हॉट इज बायोटेररिझम, सजेस्ट सम मेजर्स टू टॅकल द चॅलेंजेस ऑफ बायोटेररिझम. 10 मार्कांसाठी GS3 मधला प्रश्न आहे. बायोटेररिझम काय आहे ते तुम्हाला डिफाईन करायचं आहे. आणि बेसिकली बायोटेररिझममध्ये काय आहे ना, की बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, फंगस आहे, म्हणजे कुठलंही जैविक जे काही आहे ते ॲज अ वेपन म्हणून वापरायचं. तर बायोटेररिझम म्हणजे एखादा व्हायरस सोडला, जसं आता अमेरिकेचा जो मेजर कन्सर्न होता चायनाच्या बाबतीमध्ये, की वुहान शहरातून यांनी रिलीज केला आणि याच्यामध्ये चायना दोषी आहे. तर अशाच पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये सोडू शकता, जेणेकरून तुम्हाला सीमेवरचं युद्ध, बॉम्ब, हे ते अणुबॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, त्याची कसलीही गरज पडत नाही आणि समोरचा जो शत्रू असतो तो संपतो तिच्यामध्ये. बायोटेररिझमवर तुम्हाला मी बुकही सांगितलं होतं. गिरीश कुबेर जे आहेत, तर गिरीश कुबेरांचं पुस्तक आहे बघा एक, युद्धजीवितांचे. तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता, युद्धजीवितांचे. हे सगळं अशाच हिच्यावर पहिल्या वर्ल्ड वॉरनंतर, सेकंड वर्ल्ड वॉरनंतर कशा पद्धतीने जगात गोष्टी घडल्या त्या सगळ्या याच्यात आहेत. मेजर इशू आताचा बायोटेररिझम हे चर्चेत येण्याचं कारणच हे आहे, की कोविड-19 जे आहे, तर कोविड-19ला समोर ठेवून बायोटेररिझमवर चर्चा बऱ्यापैकी ह्या काळात झाली होती. आणि त्याच्याकरता एक पार्लमेंटरी कमिटीसुद्धा आपण गठीत केली होती आणि त्या कमिटीने काही आपल्याला सजेशन्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्या आन्सरमध्ये त्याचा उल्लेख नाही, तर तो उल्लेख असणं अपेक्षित होतं, कारण हा प्रश्नच त्याच्यामधून जनरेट होतो. बायोटेररिझमवर पार्लमेंटरी पॅनल बसवणं, त्याच्यामधून हा प्रश्न येतो आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न का आला, म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला ते माहीत पाहिजे की हा प्रश्न का विचारलेला आहे. मग आता त्यासंबंधीचा आर्टिकल पण मागे एकदा डिस्कस केलं होतं आपण. पार्लमेंटरी पॅनल बॅट्स फॉर द लॉस टू काउंटर बायोटेररिझम. आता यांनी कोविड-19शी रिलेटेड एक रिपोर्टसुद्धा दिलेला आहे आणि टेररिझमची त्याचं जे काही कनेक्शन आहे सगळ्या गोष्टी. द आउटब्रेक ऑफ पॅन्डेमिक कोविड-19 अँड इट्स मॅनेजमेंट, असं त्याचं नाव आहे त्या रिपोर्टचं. आणि ही जी कमिटी होती, या कमिटीचे जे अध्यक्ष होते ते समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव होते आणि राज्यसभा चेअरमन यांना त्यांनी तो रिपोर्ट सबमिट केला आणि त्याच्यामुळेच ही न्यूज होती. मग आता याच्यामध्ये त्यांनी 7 पॉईंट ॲक्शन प्लॅन सांगितला होता. हा 7 पॉईंट ॲक्शन प्लॅन जर तुमच्या उत्तरात आला असता, तर तिच्यातून तुमचं करंट ओरिएंटेड जे काही नॉलेज आहे ते रिफ्लेक्ट तिथं झालं असतं आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट तिथं पडतो. सो काही गोष्टी ह्या बेसिक आहेत त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत, त्यातल्या त्यात की करंटची जोड तुम्हाला देता आली पाहिजे. अदरवाईज बाकी सर्वांनी बायोटेररिझम त्याचे चॅलेंजेस लिहिलेले आहेत. आता इथं त्यांनी काही बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या, की जी काही डिसीज सर्व्हेलन्स सिस्टीम आहे तर ती आपण स्ट्रॉंग केली पाहिजे. त्याच्यानंतर ॲनिमल आणि ह्युमन इंटरफेस ज्या आहे, तर तोही आपण केला पाहिजे. आणि याच्यासाठी वन हेल्थ नावाची कन्सेप्ट आहे बघा, आपण बऱ्याचदा ती बघितलेली आहे. वन हेल्थवर आपला फोकस पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर मॅनेजमेंट ऑफ पब्लिक हेल्थ एमर्जन्सी. आता बायो वेपन्स किंवा बाकीच्या गोष्टींमुळे जशी एमर्जन्सी येते आणि त्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीचं व्यवस्थापन पाहिजे, मग त्याच्या संबंधीचं ट्रेनिंग असेल आणि कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, तर या गोष्टी तुमच्याकडं पाहिजेत. म्हणजे आपल्याकडं थोडं काही झालं की आपण आर्मीला पाचारण करतो, तर अशा गोष्टी व्हायला नको. NDRF पण आपल्याकडे आहे, नॅशनल डिफेन्स रिसर्च है ना, रिसर्च फोर्स जे काय आहे NDRF. मग ही सगळी जी यंत्रणा आहे ती बायो वेपन्स आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टींना सज्ज झाली पाहिजे. त्या महत्त्वाच्या बाबी हिच्यामध्ये होत्या. त्याच्यानंतर रिसर्च अजून चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. स्ट्रेंथनिंग रिसर्च अँड सर्व्हिलन्स ॲक्टिव्हिटी, की जिच्यामधून आपण असे वॅक्सिन, ड्रग्स आणि त्याचं डायग्नोस्टिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर ह्या सगळे मुद्दे याच्यामध्ये होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इंडियन हेल्थ सर्व्हिसेस, याच्यावर पण यांनी फोकस केलेला आहे, की इंडियन हेल्थ सर्व्हिस जशी IAS आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, तशी इंडियन हेल्थ सर्व्हिससुद्धा खूप प्रॉपर पाहिजे. आणि जर आपण ते केलं तर ह्या येत्या काळामध्ये बायोटेररिझम संबंधीचे ज्या काही बेसिक पायाभूत सुविधा आहेत, तर तिच्यामधला एक पहिला जो मैलाचा दगड राहील तो इंडियन हेल्थ सर्व्हिस हा राहील. तर असं यांनी म्हटलेलं आहे. तर या गोष्टी तिच्यामध्ये येणं अपेक्षित होतं.
आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आजची जी चांगली आन्सर्स होती ती मी सबमिट केले तिथं पोस्ट केलेली आहे. तिथून तुम्ही ते वाचू शकता मराठी आणि इंग्लिशही. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.